परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा परभणीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले जे पवित्र संविधान आहे ते संविधान ग्लासमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि एका अत्यंत हरामखोर माणसाने तो काच फोडला आणि संविधानाचा अपमान केल्यानंतर त्या ठिकाणी उद्रेक झाला आणि परभणीमधले अनेक जे लोक होते, तरुण होते, महिला होत्या, त्या रस्त्यावर आले आणि त्यामध्ये पोलिसांनी जबरदस्त मारहाण केलेली आहे. एक तर संविधानाचा अपमान केल्यानंतर जो त्यांना राग आला तो राग पोलिसांना येणं अत्यंत आवश्यक होतं आणि तो जो राग आहे तो राग ज्या माणसाने अपमान केलेला आहे त्याच्यावर त्यांनी राग काढला तर ठीक होतं. पण सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका लॉच्या स्टुडंटच्या वर त्याने अशा पद्धतीने मारहाण केलेली आहे. त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. असं असताना सुरेश धस जे आहे सुरेश धस हे संतोष देशमुख यांच्या आंदोलनामध्ये अत्यंत अग्रेसर आहेत. आरोपींना अटक करण्याच्यासाठी त्यांचा मोठा प्रयत्न त्यांचा होता आणि आहे आणि सर्व महाराष्ट्रभर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या मृत्यूच्या बद्दल हरवलं करण्यात आलेली आहे आणि दलित आणि मराठा समाज सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेला असताना सुरेश धस हे BJPचे आमदार आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. त्याने अशा पद्धतीनं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हे यांच्या मारहाणीमध्ये जे पोलीस आहे तर त्या पोलिसांमध्ये गुन्हा लावू नये अशा पद्धतीची चुकीची भूमिका घेतलेली असल्यामुळं आंबेडकर जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. सुरेश धस यांच्या स्टेटमेंटचा निषेध करतो आणि त्यांच्यासारख्या एका जबाबदार आमदारांनी अशी भूमिका घेणं अत्यंत अयोग्य आहे आणि ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे अशी आपली रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपली मागणी आहे.